मेक सॅम्पल्स ऑफ डार्ट अँड प्लीट्सच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल साइड प्लीट्स कन्स्ट्रक्ट आणि स्टिच करा, इन्व्हर्टेड प्लीट्स कन्स्ट्रक्ट आणि स्टिच करा, बॉक्स प्लीट्स कन्स्ट्रक्ट आणि स्टिच करा, सेपरेट अंडरले सह प्लीट्स कन्स्ट्रक्ट आणि स्टिच करा. टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: लॉक स्टिच स्विंग मशीन 1, iron box 1, hand needle 1, scissors 1. Materials: long cloth 0.15 meter by 0.75 meter, sewing thread 1. प्लीट्स हे फॅब्रिकचे फोल्ड्स असतात जे कपड्याला डेकोरेटिव्ह फ्लेअर आणि फुलनेस देण्यासाठी बनवले जातात. ते सामान्यतः स्कर्ट आणि ड्रेसेसवर वापरले जातात, पण स्लीव्स किंवा गारमेंटच्या इतर कॉम्पोनंट्सवर देखील वापरले जातात. प्लीट्सच्या कन्स्ट्रक्शन फीचर्स: प्लीट्स व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये फोल्ड केले आहेत. प्रत्येक प्लीटमध्ये एक इनर आणि आउटर फोल्ड असतो. आउटर फोल्ड लाईन प्लेसमेंट लाईनवर ठेवली जाते. इनर आणि आउटर फोल्ड मधील डिस्टन्सला प्लीट डेप्थ म्हणतात. प्लीट साइज प्लीट डेप्थच्या डबल असते. दोन नेबरिंग आउटर फोल्ड मधील डिस्टन्स म्हणजे प्लीट विड्थ, प्लीट्स मधील गॅप. प्लीटिंग करण्यापूर्वी मटेरियलच्या विड्थला पॅटर्न विड्थ म्हणतात. प्लीटिंग नंतर त्याला प्लीटेड सेक्शन म्हणतात. प्लीटेड सेक्शन प्लॅकेट्स इत्यादीसाठी अलावन्सेस विचारात घेत नाही. प्लीट्स क्रिस्पली दाबल्या जाऊ शकतात किंवा सॉफ्ट फोल्ड्स प्रमाणे लटकण्यासाठी दाबल्याशिवाय सोडल्या जाऊ शकतात. दाबलेल्या प्लीट्ससाठी गारमेंटचे फॅब्रिक्स जे सहजपणे तयार होतात ते सर्वात योग्य आहेत. दाबताना कापडाने दाबले पाहिजे. जर प्लीट्स तीक्ष्ण असतील तर क्रीजेस सेट करण्यासाठी वाफेचा किंवा ओल्या कपडाचा वापर करा. नंतर हलवण्यापूर्वी प्लीट्स नीट कोरडे झाल्याची खात्री करा. प्लीट्सच्या कन्स्ट्रक्शन दरम्यान बास्टिंग स्टिचेस काढण्यापूर्वी ते प्रेस केले जातात. टाइप्स ऑफ प्लीट्स: प्लीट्सचे 3 बेसिक प्रकार आहेत. नाईफ प्लीट्स हा प्लीट्सचा सर्वात सामान्य प्रकार आहे. आउटर फोल्ड लाईन्स सर्व एकाच दिशेने ठेवलेल्या आहेत. नाईफ प्लीट्स सेट करताना प्लीट डेप्थ आणि प्लीट विड्थचे 3 संभाव्य प्रमाण आहेत. प्लीट डेप्थ इज इक्वल टू प्लीट विड्थ इज नॉर्मल प्लीट. प्लीट डेप्थ लेस दॅन प्लीट विड्थ इज शॅलो प्लीट. प्लीट डेप्थ इज ग्रेटर दॅन प्लीट विड्थ इज ओव्हरलॅपिंग प्लीट्स. बॉक्स प्लीट्स ऑपोजिट डिरेक्शनने 2 सिंगल प्लीट्स द्वारे बनवले जातात. एक फुल बॉक्स प्लीट 2 बाजूंनी फोल्ड केला आहे जेणेकरून आतील पट एकमेकांना मिळतील. यात 2 फोल्ड लाईन्स आणि 2 प्लेसमेंट लाईन्स आहेत. इन्व्हर्टेड प्लीट्स देखील 2 सिंगल प्लीट्स द्वारे केले जातात. त्यांच्याकडे 2 फोल्ड लाईन्स आणि एकच कॉमन प्लेसमेंट लाईन आहे. प्लीटच्या मध्यभागी असलेले 2 बाह्य पट राईट साइडला एकत्र येतात. टू कन्स्ट्रक्ट अँड स्टिच साइड प्लीट्स. नाईफ प्लीट्स: दिलेली मटेरियल 0.20 मीटर बाय 0.45 मीटर, 0.20 मीटर बाय 0.90 मीटरच्या 2 पीसेस मध्ये मार्क करा आणि कापा. 0.20 मीटर बाय 0.45 मीटर आकाराच्या कापडाचा तुकडा घ्या. टेलर्स चॉकने रॉंग साइडला मार्किंग केले जाईल. नमुन्याच्या पूर्ण विड्थवर फोल्ड लाईन आणि प्लेसमेंट लाईन मार्क करा. प्लीटची विड्थ 1.5 सेंटीमीटर आहे आणि 2 प्लीट्स मधील अंतर 2.5 सेंटीमीटर आहे. ट्रेसिंग व्हील वापरून सर्व मार्किंग्स राईट साइडला ट्रान्सफर करा. आता राईट साइडला काम करा. फॅब्रिक फोल्ड लाईनच्या बाजूने फोल्ड करा आणि त्याला त्याच्या प्लेसमेंट लाईनवर आणा.
सर्व लेयर्स मधून प्लीट्स पिन करा. सर्व थिकनेस मधून फोल्ड लाईनच्या जवळ बास्ट प्लीट्स लावा आणि पिन काढा. एज पासून 1 सेंटीमीटर अंतरावर प्लीट्सला राईट अँगल मध्ये मशीनच्या स्टिचेसची एक रो बनवा. क्लॉथ राईट साइडला आयर्न बोर्डवर ठेवा आणि प्लीट्स प्रेस करा. डॅम्प मस्लिन क्लॉथ वापरा आणि प्रेस करण्यापूर्वी ते प्लीट्सवर ठेवा. फक्त आयर्न करा. ते फोर्थ आणि बॅक हलवू नका, कारण यामुळे फोल्ड खराब होईल. क्लॉथ शिवाय पुन्हा प्रेस करा आणि फॅब्रिक ड्राय होईपर्यंत हलवू नका. रॉंग साइडला हीच प्रोसेस पुन्हा करा. कन्स्ट्रक्ट अँड स्टिच इन्व्हर्टेड प्लेट्स. 0.20 मीटर बाय 0.90 मीटर आकाराच्या कापडाचा तुकडा घ्या. रॉंग साइडला मार्क करा. फोल्ड लाईन आणि प्लेसमेंट लाईन मार्क करा. प्लीटची विड्थ 7.5 सेंटीमीटर असेल. दोन प्लीट्स मधील अंतर रॉंग साइड पासून 1 सेंटीमीटर आहे. ट्रेसिंग व्हील किंवा नॉचेस वापरून सर्व मार्क्स राईट साइडला ट्रान्सफर करा. आता राईट साइडला काम करा. फोल्ड करा आणि फर्स्ट आणि सेकंड फोल्ड लाईन राईट साइड कडून लेफ्ट साइड कडे प्लेसमेंट लाईनवर आणा. सर्व थिकनेस द्वारे प्लीट्स पिन करा. सर्व प्लीट्स साठी प्रोसेस रिपीट करा. सर्व लेयर्स द्वारे फोल्ड केलेल्या लाईन्सच्या जवळ प्लीट्सला पिन आणि बास्ट करा. एज पासून प्लीट्स पर्यंत काटकोनात 1 सेंटीमीटर अंतरावर मशीनच्या स्टिचेसची एक रो बनवा. पिन काढा. डॅम्प क्लॉथने प्लीट्स प्रेस करा. कन्स्ट्रक्ट अँड स्टिच बॉक्स प्लीट्स. 0.20 मीटर बाय 0.90 मीटर साइजच्या क्लॉथचा पीस घ्या. रॉंग साइडने फोल्ड लाईन आणि प्लेसमेंट लाईन मार्क करा. प्लीटची विड्थ 7.5 सेंटीमीटर आहे. दोन प्लीट्स मधील डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे. ट्रेसिंग व्हील वापरून सर्व गुण राईट साइडला ट्रान्सफर करा. आता राईट साइडला काम करा. फर्स्ट फोल्ड लाईन बी ला फोल्ड करा आणि ती पहिल्या प्लेसमेंट लाईन ए वर आणा आणि सेकंड फोल्ड लाईन सी फोल्ड करा आणि ती सेकंड प्लेसमेंट लाईन डी वर आणा. प्लीट्स साठी सुरू ठेवा. सर्व लेयर्स द्वारे प्लीट्स पिन करा. सेंटर लाईन पासून 2 to 3 मिलीमीटर अंतरावर बास्टिंगच्या 2 रोजनी प्लीट्स फिक्स करा. पिन काढा आणि प्लीट्स प्रेस करा. प्लीट्स ठेवण्यासाठी रॉ एज वरून 1 सेंटीमीटर अंतरावर सीम बनवा. बास्टिंग काढा. कन्स्ट्रक्ट अँड स्टिच प्लीट्स विथ सेपरेट अंडरले. 0.20 मीटर बाय 0.45 मीटर आकाराच्या कापडाचा तुकडा घ्या आणि कॉन्ट्रास्टिंग कलरचा 0.20 मीटर बाय 0.20 मीटर आकाराचा पॉपलिनचा दुसरा तुकडा घ्या. मोठ्या तुकड्याच्या रॉंग साइडला मार्क करा. फोल्ड लाईन आणि प्लेसमेंट लाईन मार्क करा. प्लीटची विड्थ 5 सेंटीमीटर आहे. प्लीट एक्सटेन्शनचा सीम अलावन्स 0.8 सेंटीमीटर आहे आणि दोन प्लीट्स मधील डिस्टन्स 2 सेंटीमीटर आहे. ट्रेसिंग व्हील वापरून राईट साइडला मार्क्स ट्रान्सफर करा. राईट साइडने दुसऱ्यावर एक फोल्ड लाईन ठेवा आणि रॉंग साइडने फोल्ड लाईन सह बास्ट करा. अप्पर एज वरून 5 सेंटीमीटर लॉंग स्टिच लाईन टाका. अप्पर एज वरून 3 सेंटीमीटर फोल्ड वर मार्क करा. नंतर फोल्ड बाजूने कट करा. प्लीटचे दोन्ही भाग प्रेस ओपन करा. प्लीट एक्सटेन्शन 20 सेंटीमीटर प्लीट लेंथ बाय 6.6 सेंटीमीटर प्लीट विड्थ प्लस 2 सीम अलावन्सेस. प्लीट अंडरले म्हणून स्ट्रीप कापून टाका.
कॉन्ट्रास्टिंग कलरचे फॅब्रिक वापरा. अपर एजच्या खाली 3 सेंटीमीटर एजवर नॉचेस कापून घ्या. राईट साइड एकत्र ठेवून प्लीट एक्सटेन्शनवर प्लीट अंडरले, मॅच मार्किंग प्रत्येक बाजूला बास्ट करा. रॉ एजवरून 0.75 सेंटीमीटर अंतर ठेवून प्लीट अंडरलेची प्रत्येक बाजू प्लीट एक्सटेन्शनवर टाका. बास्टिंग काढा आणि अप्पर एजवरून 1 सेंटीमीटर मशीनने स्टिच करा. प्रेस करा. रिकॅप. या सेशनमध्ये आपण शिकलो साइड प्लीट्स कसे कन्स्ट्रक्ट आणि स्टिच करायचे, इन्व्हर्टेड प्लीट्स कसे कन्स्ट्रक्ट आणि स्टिच करायचे, बॉक्स प्लीट्स कसे कन्स्ट्रक्ट आणि स्टिच करायचे, सेपरेट अंडरले सह प्लीट्स कसे कन्स्ट्रक्ट आणि स्टिच करायचे. आशा आहे की तुम्हाला या सेशनमधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशनमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.